मित्रांनो, नीट परीक्षा घोटाळ्याच्या संदर्भात पुण्यासह महाराष्ट्रात आणि देशभर वेगळ्या-वेगळ्या चर्चा सुरू आहेत. मुलांमध्ये संभ्रमावस्था आहे. पालक मुलांच्या करिअरच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र घोटाळ्यावर घोटाळे आणि घोटाळेबाज प्राध्यापक हे महाराष्ट्रासह देशासमोर येत आहेत आणि यादी जर पाहिली, आता फिजिक्स विषयाच्या प्राध्यापक ह्या घोटाळ्याबाज निघाल्या. त्याच्या अगोदर त्यांचीच मैत्रीण असणाऱ्या मॉडर्न कॉलेजच्या प्रोफेसर घोटाळेबाज निघाल्या. त्याच्या अगोदर एक माजी मुख्याध्यापक जे या नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये मेन सस्पेक्ट आहेत, ते महाराष्ट्रासमोर आले आणि त्याच मुख्याध्यापक शिक्षकांकडून खाजगी क्लासेस जे आर-सी-सी म्हणून चालवतात, त्यानं तर कहरच केला. म्हणजे हे सगळं आर्थिक घोटाळ्याचं रॅकेट महाराष्ट्रातील हजारो करोडो तरुणांच्या आणि देशातल्या सुद्धा भविष्याशी खेळण्याचा प्रकार असताना सुद्धा केंद्र सरकार गंभीर नाही, राज्य सरकार गंभीर नाही. मी नेहमी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर वेगळे-वेगळे मुद्दे घेऊन येतो. नीट प्रश्नावर सुद्धा यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मी मागणी केली. कारण मला माहिती आहे, ग्रामीण भागात मी फिरलो. मुलांनी इतके सुंदर मार्क्स घेतले, प्रचंड टॅलेंट असून सुद्धा धनदांडग्यांच्या मुलांना तिथं का संधी मिळते? तर त्यांचा बाप, त्यांची माय फिजिक्सचा पेपर 10-20 लाख रुपये देऊन घेतात. केमिस्ट्रीचा पेपर 10-20 लाख देऊन घेतात. बायोलॉजीचा पेपर तसाच घेतात. मॅथ्सचा पेपर तसाच घेतात. म्हणजे डॉक्टरचा पोरगा, आपला पोरगा नालायक असला तरी त्याला नीटची परीक्षा पैसे देऊन पेपर फोडून पास करून त्याला परत डॉक्टर केलं जातं. ही जी एक चेन सिस्टीम आहे, ही देशाच्या आरोग्य मंत्र्याच्या केबिन पर्यंत जाते. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी देशातल्या प्रत्येक नागरिकाची भावना आहे. त्याच्यावर प्रधानमंत्री बोलायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. आणि देशभरातले करोडो, म्हणजे त्याला हजारात किंवा लाखातच तुम्ही त्याची मोजणी करा. ही सगळी पालक किंवा विद्यार्थी मंडळी रस्त्यावर उतरून परीक्षा दिलेली रद्द केली. परत परीक्षा आता जाहीर केली, आता काही दिवसामध्ये ती घेण्याचा प्रकार होतोय. परंतु या राज्यामध्ये नीट घोटाळ्या प्रकरणामध्ये सरकार गंभीर नसताना आता मी जी काही माहिती तुम्हाला सांगतोय ही अत्यंत गंभीर आहे. आणि याच्यानंतर सुद्धा मी एक व्हिडिओ ज्यावेळेस करेल त्यावेळेस तुम्हाला एक फॅक्ट सुद्धा सांगणार आहे. अगोदर या मुद्द्यावर चर्चा करू, जी आता फिजिक्स विषयाची प्रोफेसर हवलदार, त्यांचं नाव मनीषा हवलदार, पुण्यातूनच अटक झाली. त्यांच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने एक मोबाईल नंबर सेव्ह होता, जो नवऱ्याच्या सुद्धा मोबाईलमध्ये आहे. आणि हे सगळे शिक्षक, प्राध्यापक, मास्तर हे नवरा-बायको, बायको एका संस्थेवर असते, नवरा एका संस्थेवर असतात. लाखो रुपयाच्या पगारी असतात. यांचं मस्त चाललेलं असतं. पैसे खायची सवय लागलेली असते. घोटाळेबाज या हवलदार मॅडम ज्या आहेत, त्याने फिजिक्सचा पेपर जशा पद्धतीनं फोडला. तो गॉड कोण आहे? तर एक साधा विद्यार्थी, शहा त्याचं नाव. आणि तो इतर मुलांना त्या सगळ्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये म्हणजे गोळा करायचा, गिराईक आणून देण्याचं मॅडम पर्यंत काम तो शहा नावाचा नालायक करायचा. आणि मॅडम सुद्धा नालायकपणा करायच्या. कारण याच म्हणजे हवलदार नावाच्या मॅडमनी ज्यावेळेस मांढरे मॅडम मॉडर्न कॉलेजच्या प्रोफेसर ज्यावेळेस अटक झाली, त्यावेळेस ह्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही जी बनवण्याची प्रक्रिया त्यांनी जे सुरू केली, म्हणजे कच्चं तयार केलं होतं. आणि कच्ची प्रश्नपत्रिका मग त्यांनी बरोबर विकल्या गेल्या 10-10 लाख, 20-20 लाख, 28 लाख पर्यंत रेट गेला. आणि हा जो गॉड होता, हा माल कमवून देणारा एक शिक्षिकेचा विद्यार्थी होता, हे पण लक्षात घ्या. आणि गोंधळ असा झालाय,
त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्या कच्च्या प्रश्नपत्रिका होत्या त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जो डेटा आहे मोबाईल मधला किंवा इतरचा तो पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु कॉल जे हे एकमेकांचे संपर्क झाले. या हवालदारबाईला कळालं, की मांढरेबाई पकडली गेली. आता आपलं काही खरं नाही. यांना बोऱ्या बिस्तऱ्या उचलून पळून जायचं होतं. पण पोलिसांनी, सीबीआयनी मुसक्या आवळल्या. जरी प्रोफेसर हवालदारांवर कारवाई झालेली असली तरी शहा असेल, असे कित्येक विद्यार्थी आहेत. जसं आरसीसी क्लासेसचा तो मोठेगावकर आता म्हणजे गोमूत्र शिंपडतोय विद्यार्थ्यांवर किंवा ही जी नाटकं आहेत त्याची वेगवेगळे डायलॉग बाजी करणं, हे सगळे पैशाच्या जीवावर आणि यांचं इतकं मोठं रॅकेट आहे, ही सगळी मंडळी उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेर आल्यानंतर किंवा यांच्या संपत्त्या जप्त झाल्यानंतर येऊ शकतात. आणि हे पक्षात घेऊन पावन होऊन परत ते त्यांचं ज्ञानदानाचं अघोरी कृत्य करू शकतात, जे की ते पैशावर विकलं जातं. हा सगळा प्रकार पुण्यात झालेला आहे आणि याच्यावर माध्यमं बोलायला तयार नाहीत. जबाबदार संघटना, नेते, पदाधिकारी सत्तेतले आणि सत्तेच्या बाहेर कुणीही बोलायला तयार नाही. आणि मला असं वाटतं, की ही प्रचंड गंभीर बाब आहे. कारण आमची ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ज्यांच्या हातावर पोट आहेत, सर्वसामान्य सगळ्या नागरिकांची पोरं याच्यामध्ये परीक्षा देतात. प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आपली मुलगी डॉक्टर झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर जागा हडप केल्या जात असतील, पैशावाल्यांचीच मुलं जर पास होत असतील, तर हा खोटारडेपणा खरं तर संतोष शिंदे तर खपवून घेणार नाही, संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही. म्हणून या मुद्द्यावर मी नेहमी बोलतो. या हवालदार मॅडमने अजून एक गोष्ट केली. सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी पोलिसांनी रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता जो शहा नावाचा पोरगा आहे, जो गॉड आहे त्यांच्यासाठी, म्हणजे त्या हवालदारबाईच्याच काय नवऱ्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्याची एंट्री आहे आणि याचं जे सेटिंग आहे, मी परत माझ्या भूमिकेवर ठाम आहे. कदाचित तुम्हाला भूमिका माहिती आहे. जसं एखाद्या धार्मिक प्रकरणामध्ये जसं नाशिकचं प्रकरण झालं, त्या आयटी कंपनीमध्ये धर्मांतर वगैरे हे प्रकरण झालं आणि ती बाई फरार झाली. संभाजीनगरच्या एका आरोपीनं तिला मदत केली. त्याचं घर पाडलं. हे तर 1-2च लोक आहेत. हे नीट घोटाळा देशातील करोडो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुरडा करणारा, त्यांच्या भविष्याशी खेळणारा, हा खरा देशद्रोह आहे, लक्षात घ्या. मग या सगळ्या आरोपींवर देशद्रोहाचे गुन्हे का दाखल करू नये? केले पाहिजेत. आणि मग नाशिकच्या त्या आयटी धर्मांतर प्रकरणात जसं संभाजीनगरच्या आरोपीचं घर पाडलं, तसं या लोकांची पण घरं का पाडू नयेत? पाडली गेली पाहिजेत, हा माझा थेट प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जेवढे काही आरोपी आहेत, जे काही छोटी-मोठी लिंक्स पर्यंत हे साधं रॅकेट नाही. खाजगी क्लासेस वाल्यांचे ह्या सगळ्या प्राध्यापकांसोबत प्रचंड मोठे आर्थिक हितसंबंध आहेत. आणि याला केंद्रापर्यंत ही सगळी सिस्टीम आहे, केंद्र सरकारपर्यंत. मग ह्या सगळ्या दोषींवर कारवाई होणार की नाही? सरकार गंभीर दिसत नाही. सगळे एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे मला डोळ्यांनी दिसतंय. म्हणून मी आपल्या समोर त्या ठिकाणी बोलतोय. या सगळ्या गंभीर प्रकरणाबद्दल सरकारनं पोरांच्या भवितव्याशी खेळू नये, तर गुन्हेगारांना कठोर शासन केलं पाहिजे आणि सगळ्यात दुर्दैवी महाराष्ट्रासाठी आपल्या मुली म्हणजे शिकल्या पाहिजेत, कर्तृत्ववान झाल्या पाहिजेत, पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, असं चळवळीच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना आपण सगळे नेहमी म्हणत असतो, पण घोटाळ्यामध्ये कुठल्याही आता लाच प्रकरणामध्ये मग पोलीस अधिकारी महिला असू द्या, आता ह्या प्राध्यापक महिला असू द्या किंवा अजून कुठल्या खात्याच्या वेगळ्या सस्पेंड होणाऱ्या महिला आहेत, घोटाळ्यात सापडणाऱ्या महिला आहेत. त्या महिला सापडल्या जातायत याचं दुर्दैव वाटतंय. पैसा किती वाईट आहे बघा. यांना चांगल्या नोकऱ्या, प्रचंड पगार असताना सुद्धा हे देशाशी गद्दारी करतात. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. बाकी आपल्या गोष्ट लक्षात आली असेल. सगळे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. त्या नीट प्रकरणामध्ये बरे म्हणजे तपास तर व्हायचाच आहे, पण बडे मासे सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहेत. त्यांचे चेहरे महाराष्ट्राच्या देशाच्या समोर आले पाहिजेत.
हे माझं ठाम म्हणणं आहे आणि यासाठी 2 दिवसात जाहीर पत्रकार परिषद घेऊन सुद्धा भूमिका मांडाव्या लागतात. सरकारला त्या ठिकाणी अ, जागं करावं लागेल असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? हे नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय.